नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हा जो वृक्ष तुम्हाला दिसतो आहे, हा वृक्ष आहे अर्जुन वृक्ष. या वृक्षाची साल, या वृक्षाची पानं, या वृक्षाची मुळी, संपूर्ण वृक्षच हा इतका जबरदस्त आहे आयुर्वेदामध्ये. म्हणूनच या वृक्षाला आयुर्वेदामधला अर्जुन असं म्हणतात. तुम्हाला माहित असेल, अर्जुन हा आपल्या अचूक वेदासाठी म्हणजे त्याच्या बाणाने त्यांनी धरलेला जो नियम आहे तो अचूक वेदला जायचा. त्या प्रकारे ही वनस्पती अशी आहे की ज्या आजारावर तुम्ही याचा वापर कराल त्या आजाराचा ही अचूक वेद घेते आणि म्हणूनच या वृक्षाला अर्जुन वृक्ष असं म्हटलं असावं. इतका हा महत्त्वाचा वृक्ष आहे. या वृक्षांची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. संपूर्ण आजारासाठी या वनस्पतीचा वापर कसा करावा, हे वृक्ष तुम्हाला कसा वापरायचा आहे, याची साल कशी वापरायची, याचे पान कसं वापरायचं आहे, अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची माहिती आहे. या झाडाच्या सालीमध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि म्हणूनच ही साल बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहजरित्या उपलब्ध होते. याच्यामधला जो कॅल्शियम क्षार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दवाखान्यामधल्या कुठल्याही औषधापेक्षा हे जे औषध आहे ते अत्यंत प्रभावी आहे. म्हणून वेगवेगळ्या आजारासाठी याचा वापर कसा करायचा आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे. अर्जुन हा अत्यंत महत्त्वाचा आणि सहजरित्या उपलब्ध होणारा वृक्ष आधी होता, परंतु आता हा दुर्मिळ होत चाललेला वृक्ष आहे. आणि तुम्हाला दिसतंय सादडा जो असतो त्याच पद्धतीची याची पानं असतात. फक्त याचं जे झाड आहे, याची जी साल आहे, याचा जो बुंद्याचा रंग आहे तो थोडासा पांढऱ्या रंगाचा दिसतो. पानं या प्रकारची असतात आणि याला विविध भाषेमध्ये ही सगळी नावं आहेत. तर वेगवेगळ्या आजारासाठी याचा वापर कसा करायचा आहे, तर सर्वात प्रथम चक्कर येणं किंवा स्पॉन्डिलिसिससाठी अत्यंत महत्त्वाचा हा वृक्ष आहे. याची सालीची पावडर तुम्हाला बाजारामध्ये मिळते. तर स्पॉन्डिलिसिससाठी म्हणजे एक्सरे काढल्यानंतर आपल्या मणक्यामधील जागा ही कमी झाल्याचं सांगतात, म्हणजे मणक्यामध्ये गॅप झाल्याचं आपल्याला डॉक्टर सांगत असतात. आणि अशा वेळी आपल्याला चक्कर येतात आणि मणक्याचा सुद्धा खूप त्रास होतो. तर अशा वेळेस या अर्जुन सालीचं चूर्ण तुम्हाला बाजारामधून आणायचं आहे. चांगल्या प्रतीचं चूर्ण घ्यायचं आहे. अर्जुन वृक्ष जर तुम्हाला मिळाला, ताजी जी साल असते ती अत्यंत प्रभावी असते स्पॉन्डिलिसिसवर. तर काय करायचं आहे, अर्जुन सालीचा 1 चमचाभर चूर्ण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर धन्याचं चूर्ण घ्यायचं आहे. धने जे आपण भाजीमध्ये वगैरे वापरत असतो धने, त्या धन्याचं चूर्ण 1 चमचा घ्यायचं आहे आणि पाणी 1 कप टाकायचं. याला चांगल्या रीतीने तिन्हीलाही उकळून घ्यायचे 10 मिनिटं. आणि हे जे मिश्रण आहे ते अर्ध होईपर्यंत आपल्याला उकळायचं आहे. आणि हा काढा 7 ते 8 दिवस घ्यायचे. कसलाही स्पॉन्डिलिसिस तुमचा जर बरा नाही झाला तर मला विचारा. इतका हा महत्त्वाचा वृक्ष आहे अर्जुन वृक्ष. त्याच पद्धतीनं दुसरा जो आजार याने बरा होतो तो आहे कंबरदुखी. वर्षभर कंबर दुखणारे पेशंट्स आपण पाहतो. एक्सरे मध्ये आपल्याला L4, L5, L6 किंवा L7 मध्ये समस्या असल्याचं जाणवतं आणि मग मणके खालीवर सरकणे, वेडे वाकडे होणे, आपल्याला ते स्पष्ट कधी कधी डोळ्याने दिसतं सुद्धा. आणि आपल्या शरीरामधलं कॅल्शियम सुद्धा कमी झालेलं असतं. साधारणतः वय थोडंसं आपलं वाढलं की मग आपल्या शरीरातलं कॅल्शियमही कमी होतं, प्रवास नकोसा वाटतं, कंबर दुखतं. अशा वेळी अर्जुन सालीचा जर काढा तुम्ही जर घेतला, दिवसामधून 2 वेळा जर घेतला 1 महिनाभर, तर कंबरदुखी तुमची कसलीही असेल तर ती पूर्णपणे 1 महिन्यामध्ये पूर्णपणे बरी होते. तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या किती बी खा पण तुमची कंबरदुखी बरी होणार नाही, परंतु या अर्जुन वृक्षानं तुमची कंबरदुखी ही कायमस्वरूपी बंद होईल. इतका हा महत्त्वाचा वृक्ष आहे. तिसरा जो आजार आहे तो आहे हृदयरोगसाठी किंवा हार्ट अटॅक किंवा हार्ट ब्लॉकेजसाठी. अर्जुन हा हृदयाच्या स्नायूंना पोषण देणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हृदयाला येणारी सूज असेल किंवा आपल्या हृदयाचे ठोके वाढतात किंवा अचानक कमी होतात किंवा हृदय आपलं जे आहे त्याचा जो विस्तार आहे तो वाढलेला असतो, अशा वेळेस किंवा हृदयाच्या झडपेला भोकं पडणे, अशा प्रकारचे हृदयाचा कुठलाही आजार असेल तर त्यासाठी या अर्जुन वृक्षाचा अत्यंत महत्त्वाचा फायदा होतो. सांगितलेल्या पद्धतीनं आपल्याला अर्जुन सालीचं चूर्ण 1 चमचाभर आणि धन्याचं चूर्ण 1 चमचाभर याला सांगितलेल्या पद्धतीनं मग मी जसं सांगितलं 1 कप पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. एक साधारणतः 20 ते 21 दिवस तुम्ही हा उपाय करा. हृदयरोगाशी संबंधित तुमच्या सर्व समस्या हा अर्जुन वृक्ष 100% घालवतो. म्हणूनच हा आयुर्वेदामधला खरोखरचा अर्जुन आहे. उच्च रक्तदाब जर तुम्हाला असेल, हाय बीपीचा त्रास असेल, तर या काड्यांमुळे, जो आता मी काढा सांगितला तो अर्जुन वृक्षाच्या या काड्यामुळे तुमचा उच्च रक्तदाब पूर्णपणे निघून जातो. कारण या काड्यांमुळे रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या तुमच्या बळकट होतात आणि मग तुमच्या हृदयाची जी गती कमी जास्त वाढून उच्च रक्तदाब जो होतो
तो तुमचा पूर्णपणे निघून जातो. हा जो अर्जुन वृक्ष आहे तो तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल पूर्णपणे कमी करतो. चुकीचा आहार विहार, व्यायामाचा अभाव असणं किंवा अनेक कारणामुळं आपल्या शरीरामध्ये चरबी वाढते आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढतं. अशा वेळेस हा जो अर्जुन वृक्ष आहे हा अत्यंत महत्त्वाचं काम करतो. जर तुम्हाला अशा प्रकारची मेद वाढण्याची समस्या असेल तर अर्जुनची साल किंवा अर्जुनच्या पानाचा काढा तुम्हाला घ्यायचा आहे. पानं आता जर तुम्हाला उपलब्ध झाली तर ताज्या पानाचा जर काढा आपण 7 दिवस घेतला अर्जुन वृक्षाच्या, तर शरीरामधलं कोलेस्ट्रॉल तुमच्या पूर्णपणे नॉर्मल होतं, 100% नॉर्मल होते. याने इतका हा महत्त्वाचा घटक आहे. जर पानं उपलब्ध नाही झाली तर याच्या सालीचा सुद्धा काढा तुम्ही एक 7 ते 8 दिवस घ्या. सकाळी अनुशीपोटी उपाशीपोटी घ्या. तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल यांनी पूर्णपणे निघून जातं. तर तुमच्या शरीरावर कुठेही जुनी जखम असेल, गँग्रेज झालेलं असेल, ज्यांना शुगर आहे त्यांच्या शरीरावर जखम झाली का त्या जखमा बऱ्या होत नाहीत, अशा प्रकारची समस्या असेल तर काय करायचं आहे, ही जी अर्जुनची साल आहे त्याची पावडर आपल्याला चांगल्या रीतीनं भाजून घ्यायची. म्हणजे त्याची जाळून पूर्णपणे थोडीशी अशी राख टाईप करायचं आहे आपल्याला, तो पूर्णपणे जाळून घ्यायचा आहे. आणि हा जो भाग आहे तो खोबरेल तेलामध्ये मिक्स करून जर त्या ठिकाणी लावला तर जुन्यात जुनी आणि अतिशय खराब अवस्थेत असलेली जखम या अर्जुन वृक्षाच्या सालीनं पूर्णपणे भरून येते. अत्यंत परिणामकारकरित्या भरून येते. तुम्ही करून बघा. जर हाड मोडलेलं असेल, शरीरामध्ये आपल्या अनेक प्रकारचे लहान मोठं हाडं असतात आणि आपल्याला माहीत सुद्धा नसतं कुठे आपल्या हाडाला हेअर क्रॅक म्हणजे अत्यंत कमी प्रमाणामध्ये हाड आपलं क्रॅक झालेलं असतं. अगदी केसाच्या आकाराचं हाडाला आपल्या तडा गेलेला असतो. अशा प्रकारची समस्या असल्यामुळे आपल्याला त्या वेदना ह्या अशा वेदना होतात, परंतु कुठं मोडलेलं आहे हाड ते आपल्याला जाणवत नाही. जुन्या ठिकाणी मुक्का मार लागलेला असेल अशा ठिकाणी या आपल्याला अशा प्रकारच्या वेदना होतात. असा जर तुम्हाला त्रास असेल तर आपल्याला या अर्जुन सालीच्या काड्यानं जे तुमच्या हाडावर क्रॅक गेलेलं आहे, मोडलेलं आहे हाड, ते पूर्णपणे भरून येतं. कारण याच्यामधलं जे कॅल्शियम आहे ते अत्यंत प्रभावी आहे हाडं जोडण्यासाठी. तर 10 ते 11 दिवस अशा प्रकारचा तुम्ही काढा घ्या. तुमचं हाड मोडलेलं असेल तर ते हाड सुद्धा चांदलं जातं. आता बऱ्याच जणाला ऑस्टिओपोरोसिसचा त्रास असतो. म्हणजे हाडं जी आहेत ती त्यांची एकदम कमजोर झालेली असतात, ठिसूळ झालेली असतात. थोडा धक्का लागला की हाडं हे मोडतात आणि त्यालाच आपण आयुर्वेदामध्ये अस्ति सच्छिद्रता असं म्हणतो. म्हणजे हाडाला त्यांच्या पोकळपणामुळे छिद्र पडलेले असतात. आपल्या शरीरामधला 90% भाग हा कॅल्शियमने बनलेला असतो, हाडाचा असतो. आणि त्यामुळं आपण जे अन्न खातो त्यामध्ये आपल्या दररोजच्या आहारामध्ये कॅल्शियमची गरज जर भागत नसेल तर अशा वेळेस या हाडांमध्ये एक प्रकारचा कुचकेपणा म्हणजेच ते हाडं कमजोर होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा त्रास आपल्याला होतो. स्त्रियांमध्ये साधारणतः मोनोपॉज सुरू झाल्यानंतर आणि पुरुषांमध्ये 60 नंतर कॅल्शियम हे आपल्या शरीराला पुरत नाही आणि कॅल्शियमची गरज भागवण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या बाहेरून गोळ्या घ्याव्या लागतात, ज्याचा आपल्या किडनीवर परिणाम होतो आणि आजार बाजूला राहतो आणि किडनीचे आजार आपल्याला सुरू होतात. मग त्यामध्ये मूतखड्याचा त्रास असेल, किडनीचे विविध आजार असतील, तर अशा प्रकारच्या समस्या जाणवू नयेत आणि म्हणून ऑस्टिओपोरोसिसचा त्रास असेल तर अर्जुन सालीचा काढा तुम्ही अवश्य 21 दिवस घ्या. सच्छिद्रता आहे ती भरून येईल आणि ऑस्टिओपोरोसिसचा त्रास तुमचा पूर्णपणे निघून जाईल. आणि जर तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील, त्वचेवर तुमच्या जर सतत फोड येत असतील, चेहऱ्यावर पुटुळ्या येत असतील, तर ह्या पुटुळ्या घालण्यासाठी हा जो अर्जुन वृक्ष आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला ताजी पाने याची उपलब्ध झाली तर ताज्या पानाचा रस काढा आणि तो चेहऱ्यावर लावा. ज्या ठिकाणी मुरूम आहे त्या ठिकाणी एक 7-8 दिवस रोज लावा. 1 तासभर राहू द्या आणि धुवून काढा. तुमच्या चेहऱ्यावर परत कधीच तुम्हाला मुरूम आलेला दिसणार नाही, पिंपल्स येणार नाही. जर तुम्हाला ताजी पानं उपलब्ध नाही झाली तर ही जी अर्जुन साल आहे त्याची पावडर तुम्ही मधामध्ये मिक्स करा आणि मधामध्ये मिक्स करून ती पावडर तुमच्या मुरुमाच्या पुटुळीवर लावा, चेहऱ्यावर लावा. एक अर्धा पाऊण तास त्याला राहू द्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. तुमच्या शरीराची जी कांती आहे म्हणजे तुमचा चेहरा सुद्धा याने पूर्णपणे उजळून निघेल. तुम्ही गोरे दिसायला लागाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा मुरूम कधीही येणार नाही. आणि कॅल्शियमच्या अभावामुळे तुमच्या शरीरामध्ये कितीही प्रकारचे आजार झालेले असतील, मग त्यामध्ये संधिवात असेल, पाठदुखी असेल, सांध्यातील वंगण कमी झालेलं असेल, सांध्यांना सूज येणे असेल, काही वेळेस पायांना पेटके येतात बघा, पायाच्या पोटऱ्या दुखतात, हाडं आणि नखं ठिसूळ झालेलं आपल्याला जाणवतं. त्याचबरोबर पित्त खाडा सुद्धा आपल्या शरीरामध्ये होतो कॅल्शियम जर कमी असेल तर. मोतीबिंदूचा त्रास होतो, निद्रानाश होतो, आपल्याला झोप लागत नाही. अशा वेळेस आपल्याला कॅल्शियमची शरीरामधली कमतरता भरून काढण्यासाठी जर तुम्हाला दवाखान्यामध्ये गोळ्या दिलेल्या असतील तर गोळ्या खाण्याच्या ऐवजी तुम्ही या अर्जुनच्या सालीचा काढा अवश्य घ्या. याचा शरीराला तुमच्या असा फायदा आहे की शरीरामधले 100 आजार तुमच्या हा अर्जुन सालीचा काढा पूर्णपणे घालवतो आणि तुम्हाला एक प्रकारचं निरोगी आयुष्य हा वृक्ष प्रदान करतो.
अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. माझं तर असं मत आहे की या पावसाळ्यामध्ये तुम्ही प्रत्येकाने, हे नर्सरीमध्ये झाड आपल्याला सहजरित्या मिळतं, प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये, घराच्या दारामध्ये हा वृक्ष जर आपण लावला तर तुम्हाला याचा जबरदस्त फायदा होईल. ताजा वृक्ष वापरता येईल, ताजी साल वापरता येईल. जर हा वृक्ष तुम्हाला दिसला तर याची साल काढताना मात्र आवश्यक काळजी घ्या. साल काढताना बरेच लोक याची आडवी साल काढतात आणि हा वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहे साल काढून काढून. तर साल काढण्याची सुद्धा एक पद्धत असते. मूळ खोडाची साल न काढता फांद्याची, आणि तेही अगदी कमी व्यासामध्ये, आणखी छोट्या आकारामध्ये उभ्या याच्यामध्ये ती साल काढावी लागते. तर अशा प्रकारे तुम्ही हा वृक्ष घरी लावा, याचं जतन करा. अत्यंत महत्त्वाचा आणि खूप कामाचा वृक्ष आहे. धन्यवाद.